सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। तुम्ही पाहत असाल ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालाय फक्त त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना हप्ता या ठिकाणी आज जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झालेले होते। त्यानंतर शेतकऱ्यांना एकच वाट पाहावी लागली होती, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता। आता अनेक शेतकरी वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार, पण अखेर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आणि पीएम किसान योजनेचा 2000 रुपये हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर एक देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यामध्ये बैठक झाली आणि लवकरच आज आदेश देखील दिले आहेत। आज बुधवार आहे आणि बुधवार पाहायला गेलं तर लवकरच दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे निर्देश बँकांना देण्यात देखील आलेले आहेत। आता त्यामध्ये असे संपूर्ण टोटल 3 टप्पे करण्यात आले आहेत। पहिल्या ह्याच्यामध्ये टोटल 14 जिल्हे घेण्यात आले आहेत। त्या 14 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। असे कोणकोणते जिल्हे आहेत याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर आज जमा होणार आता नमो शेतकरी योजनेचा राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत। आता तुम्ही पाहत असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र पीएम किसान योजनेबरोबर येणार होता, परंतु राज्य सरकारकडे थोडासा निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यामुळे सरकारने थोडा हप्ता लेट करण्याचं ठरवलेलं होतं। तशा प्रकारे आजपासूनच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे। यासाठी 3 टप्प्यामध्ये आता सरकारने वितरण करण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आतुरता लागलेली असेल की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण शेतकऱ्यांमध्ये एक नाराजी पसरली होती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आलेला नाही। तर पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता टोटल 4000 रुपये एकत्र होणार होते, परंतु तो या पैसे का आलेले नाही तर अनेक बातम्या देखील आलेल्या होत्या। त्यामुळं शेतकरी वर्ग नाराज झालेला होता। यावरती आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले की आज या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच आम्ही सोडणार आहोत, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी स्वतः बँकेला निर्देश देखील देण्यात आले आहेत। तर आज पहिल्या टप्प्यामध्ये काही लिमिटेड बँका आणि काही पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हे घेण्यात आले आहेत, ते म्हणजे 14 जिल्हे घेण्यात आले आहेत आणि त्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ते कोणते 14 जिल्हे आहेत ती संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज मिळण्याची शक्यता, कारण की आज दुपारमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आज आहे। तर तुमच्या मोबाईलवरती 2000 रुपये नमो म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचे 2000 रुपये जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती आला का चेक करा। तर 2000 रुपये जमा होण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आणि अटी काय आहेत ते देखील आता जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे सरकारने काही नियम आणि अटी देखील लावलेले आहेत। कोणकोणते नियम आणि अटी आहेत ते देखील आता थोडेसे कडक करण्यात आले। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणते नियम आणि अटी आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया। तर शेतकऱ्यांना बँकेत 2000 रुपये पीएम किसान योजनेचा तर हप्ता मिळालेच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे 2000 रुपये ते अजूनपर्यंत मिळाले नव्हते, त्यामुळे राज्य सरकारवर शेतकरी थोडे नाराज होते। त्यामुळे ते पैसे कधी येणार ते वाट पाहत होते, पण अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ते 2000 रुपये आजच शेतकऱ्याच्या खात्यावर सोडण्याची माहिती सरकारने देण्यात आलेली आहे। आता ही नाराजी दूर करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी या योजनेचा हप्ता सोडण्याचे आदेश आजच दिलेले आहेत। परंतु फक्त या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे सोडले असणारची सगळ्यात मोठी माहिती सरकारने देण्यात आली आहे। आता कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत हे सुद्धा आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। आता काय होतं, पहिलं आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल यासाठी तुम्ही अनेक बातम्या देखील पाहिल्या असतील, पण महत्त्वाचं तुम्हाला हा हप्ता येण्यासाठी
अर्जंट तुम्हाला उत्तर मिळणार आहे। आता हप्ता तुम्हाला किती वाजता येणार आहे ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता अखेर मुहूर्त म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेचा आज मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। आता बघा, शेतकरी अनेक दिवस झाले काळजीत पडले होते, कारण त्यांना रक्षाबंधनाच्या आधीच टोटल 4,000 रुपये मिळणार होते असं सर्वांनी सांगितलं होतं। परंतु आता फक्त 2,000 रुपये खात्यामध्ये आलेले शेतकरी नाराज होता। त्यामुळे शेतकऱ्यांना अचानक 2,000 रुपये बँकेत तुमच्या खात्यावरती येणार आहेत, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगून टाकले की नेमकं तुम्हाला 4,000 रुपये येण्यामागचं न येण्यामागचं कारण काय, तर तुम्हाला 2,000 रुपये नमोचे आणि 2,000 रुपये मोदीचे असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये का आले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट रक्षाबंधनाला द्यायचं होतं, त्यामुळे आमच्या तिजोरीमध्ये अजिबात पैसे नव्हते। त्यामुळे सरकारकडून आम्ही केंद्र सरकारची मदत घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी आज पैसे घेऊन त्या ठिकाणी सुरुवात केल्याचं माहिती देखील आज मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेलं आहे। आता रक्षाबंधन झाल्यानंतर मोदीकडे शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यासाठी मोदीकडे म्हणजे आता केंद्रात देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। त्यावेळेस नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरण करण्यासाठी सरकारकडे मागणी केली। त्यामुळे ते केंद्र सरकार देखील नमो शेतकरी योजनेच्या ह्याच्यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकारच्या खात्यामध्ये पैसे सोडणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर येत आहे। आता आज 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी होणार आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता या ठिकाणी 14 जिल्ह्याची लिस्ट आज घेण्यात आलेली आहे, तुम्ही पाहत असाल। आणि पुढच्या आठवड्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यामध्ये असं हप्त्याचं वितरण होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी येणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढला असेल तर अनेक शेतकऱ्यांसुद्धा सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुमच्या घरामध्ये फार्मर ID कार्ड असेल, तर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते सर्वात पहिल्यांदा येणार आहेत। परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये थोडेसे हप्ते लेट येतील, परंतु या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे हप्ते येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला नमोचा हप्ता खरोखर या ठिकाणी सोडण्यात येणार आहे, परंतु फक्त या 14 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही PM किसान योजनेचा 20वा हप्ता घेतला असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये येणार आहे तुम्ही लगेच पाहायचं आहे। त्याचं कारण म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता घेतलेल्या शेतकऱ्यांनाच हा आता नमो शेतकरी योजनेचा लाभ या ठिकाणी देणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडण्यात येणार आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये हप्ता सोडण्यात येणार आहे, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा पैसे तर सोडण्यात येणार आहेत। बँक आता बघा, सगळ्यात पहिली बँक येणार म्हणजे जी देशाची बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला हे 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येणार। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे महाराष्ट्र बँक। ज्या शेतकऱ्याचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे त्याचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलंय अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती महाराष्ट्र बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा आता पोस्टामध्ये खातं खोललेलं आहे। त्यामुळे पोस्टामध्ये देखील लवकर पैसे सोडणार असल्याची सगळ्यात मोठी आता बातमी आता समोर येत आहे। परंतु आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण 14 जिल्ह्याची नवीन यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून काही पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत, कारण नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 6वा हप्ता होता त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हप्ता घेतल्याचं आता सरकारला समजून आले। त्यामुळे चौकशी करूनच तुमचा हप्ता आज सोडण्यात येतोय। तुम्ही फार्मर ID कार्ड किंवा तुमचं रेशन कार्ड EKYC त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे जी कागदपत्रे तुम्ही दिलेली होती, आधार कार्ड असेल, इतर कागदपत्र असेल, तर यावरती चौकशी झाली आहे।
तुम्हाला वाटत असेल की आमची चौकशी कशी काय झाली, आम्ही केलीच नाही, परंतु तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे त्या नंबरवरून सर्व शेतकऱ्याची चौकशी केली जाते. तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहात का, तुम्ही खरंच त्या ठिकाणी गरीब शेतकरी आहात का, चौकशी केली तरच तुम्ही आता याची संपूर्ण चौकशी केली तर तुम्ही श्रीमंत शेतकरी आहात असं आढळून आलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो बंद होऊ शकतो. आता असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. परंतु आज नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचं या 14 जिल्ह्यामध्ये हप्ते येणार आहेत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा पात्रता लावण्यात आले ते म्हणजे खरोखरच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आहात का. बघा, आता शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजना ही वेगळी योजना आहे आणि PM किसान योजना ही वेगळी योजना आहे. कारण PM किसान योजना संपूर्ण भारतामध्ये टोटल 28 राज्यामध्ये चालते आणि आपल्या भारतामध्ये सर्वच्या सर्व राज्यामध्ये त्या ठिकाणी PM किसान योजनेचे करोडो शेतकरी पात्र लाभार्थी आहेत. त्यामुळं परंतु आता नमो शेतकरी योजना तशी नाही. नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे हे नियम, या नियमामध्ये कोण कोण बसते हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. या नियमामध्ये तुम्ही बसाल तर त्यांना या आज 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. यासाठी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सरकारने आता मागवलेलं आहे. मागच्या वेळेस काय होतं, ज्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये राज्याचे शेतकऱ्यामध्ये राहतात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे. कारण आत्ता ही जी योजना आहे तर या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे येत असतात. त्यामुळं असे शेतकरी आहेत ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ते म्हणजे बघा, तुमच्या घरामध्ये तुमची सून असेल, तुमची मुलगी असेल किंवा तुमची बायको असेल तर त्या योजनेचा म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा लाभ घेत असाल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता येण्यासाठी थोडीशी अडचण येणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की त्या ठिकाणी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही एक तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या, नाहीतर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्या, अशी माहिती देखील अर्थमंत्र्यांनी आता सांगण्यात आली आहे. ही योजना फक्त गोरगरीब शेतकऱ्यासाठी किंवा गोरगरीब लाडक्या बहिणीसाठी आहे. तुमच्या घरामध्ये दोन्ही योजनेचा एकत्र लाभ या ठिकाणी घेता येणार नाही, असं स्पष्टपणे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता या योजना पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना असेल, नंतर नमो शेतकरी सन्मान योजना असेल, तर ज्या ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजना देखील तुम्ही लाभ घेत असाल, तुम्हाला हप्ता येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा हप्ता येणार आहे आणि ती यादी तुम्हाला लगेच मी सांगणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, इकडे सर्वांनी लक्ष द्या. पुढचा शेतकरी त्या ठिकाणी अपात्र होणार आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड जुने आता म्हणजे 2025च्या आहे, बरोबर 10 वर्षाच्या आधी ज्याने आधार कार्ड काढलेलं आहे, बरोबर म्हणजे 2015च्या आधी ज्या शेतकऱ्याने आधार कार्ड काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी काही अटी आणि पात्रता लावण्यात आली आहेत. ते म्हणजे शेतकऱ्याचे आधार कार्ड असं आढळून आले की त्यांचं नाव आधार कार्डवरती वेगळं आहे आणि त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख आणि नाव देखील वेगळं आहे. आणि असं काही शेतकऱ्याची जन्मतारीख आता त्या ठिकाणी आधार कार्डवरती चुकीचे आहे आणि त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती देखील चुकीचे आहे. मग अशा शेतकऱ्याची चौकशी केली जाणार आहे. कारण ते खरंच शेतकरी आहात का, सरकारच्याला आता बघायचं आहे. त्यामुळं असे शेतकरीसुद्धा आता अपात्र केले जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे. अशा शेतकऱ्यांना नमो योजनेचा हप्ता थोडा येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे. मग आता तुम्हाला सांगायला सुरुवात करता आहे की कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी योजनेची हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सगळ्यात मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना जे पहिलेच जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून जे शेतकरी असाल तर ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केलेलं असाल त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो योजनेचा हप्ता सर्वात पहिल्यांदा सोडण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडण्यात येणार आहे. या जिल्ह्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये हा जिल्हा निवडण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे वर्धा. वर्धा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले तर शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती
नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लवकरच सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतरचा दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा हप्ता जमा होतोय अशी माहिती देखील आता सरकारने सांगण्यात आलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे बुलढाणा। तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचं फार्मर आय डी असेल आणि बँक खातं आधार कार्डला लिंक केलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील राज्य सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे जालना। तर तुम्ही जालना जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये देखील आजची आनंदाची बातमी आता असणार आहे। लवकरच तुम्हाला दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत हे पैसे नमोचे आज जमा होणार असल्याची सगळ्यात माहिती पहिल्या टप्प्यामध्ये हा जिल्हा घेण्यात आला आहे। त्यानंतरचा अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल आणि तुमचं अकोला जिल्ह्यामध्ये शेत असेल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आणि त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे सोडले जाणार असल्याची माहिती सरकारने आता सांगण्यात आली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आला आहे तो म्हणजे जळगाव नंदुरबार। हे जिल्हेसुद्धा या दोन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पहिल्यांदा पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे गडचिरोली। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे वाशिम। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे सरकारची आता पूर्णपणे तयारी चालू आहे आता, परंतु नमो शेतकरी योजनेसाठी आता सरकार लवकरच तुम्हाला 7वा हप्ता सोडील अशी आपण आशा करूया। तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आज दुपारपर्यंत नक्कीच येतील आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरती SMS म्हणजे 2,000 रुपये जमा झाल्याचा SMS आले का नक्कीच चेक करून घ्या। आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।